नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर मुजावर सर. डॉक्टर मुजावर सर सिंपल टीचिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्र हो, तुम्ही आत्ता नुकतीच बी एडची CET परीक्षा दिली. त्यानंतर बी एडचा निकाल जाहीर झाला. सगळ्यांनी दिलेल्या लिंकवरून बी एडचा CETचा स्कोर कार्ड डाउनलोड केलेला असेल. आता तुम्हाला सगळ्यांना प्रतीक्षा लागलेली असेल की आता बी एडचं ॲडमिशन केव्हा सुरू होणार किंवा या ॲडमिशनची प्रक्रिया नेमकी कशी असते. तर विद्यार्थी मित्र हो, अद्यापही बऱ्याच युनिव्हर्सिटीचा म्हणजेच विद्यापीठांचा ग्रॅज्युएशनचा किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचा निकाल अद्यापही लागायचा आहे. त्यामुळे आपण बी एडची CET देऊन बरेच दिवस झाले, मात्र अद्यापही प्रोसेस ॲडमिशनच्या संदर्भामध्ये सुरू झालेली नाही. आता CETची परीक्षा झाली, निकाल लागला, आता पुढची प्रक्रिया काय असते. तर लक्षात ठेवा की यानंतरची जी प्रक्रिया आहे ती म्हणजे बी एडचं रजिस्ट्रेशन. बी एडचं रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया ही नेट कॅफेवरती किंवा स्वतः ऑनलाईन करायची असते. यासाठी तुम्ही बी एडची CET परीक्षा देणे आवश्यक आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी चालू वर्षीची बी एडची CET परीक्षा दिलेली आहे असे विद्यार्थी बी एडचं रजिस्ट्रेशन म्हणजेच बी एड करण्यासाठी आपण इच्छुक आहात ही प्रक्रिया तुम्ही करू शकता. यासाठी इयत्ता 10वीपासून ते ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंतची सर्व ओरिजिनल कागदपत्रे तुम्हाला ऑनलाईन अपलोड करायची असतात. त्याचबरोबर तुमचे पूर्ण नाव, तुमचं क्वालिफिकेशन, तुमची डेट ऑफ बर्थ या संदर्भातले सगळे डिटेल्स जे आहेत ते तुम्हाला ऑनलाईन आता भरायचे आहेत. ही सगळी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेवटी असतं कॉलेज चूज करणे. म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रातील तुम्ही शिकत असलेल्या जिल्ह्यामध्ये नेमकं कोणत्या युनिव्हर्सिटीचं कोणतं कॉलेज हवं आहे ही प्रक्रिया तुम्हाला कॉलेज म्हणजेच कॉलेज तुम्हाला चूज करायचं आहे. तुम्ही एकापेक्षा अनेक कॉलेज चूज करू शकता. त्यानंतर त्याला प्रेफरन्स म्हणजे क्रम देऊ शकता आणि त्यानंतर तुमचा ऑप्शन फॉर्म तुम्ही लॉक करू शकता. एकदा तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर ऑप्शन फॉर्म लॉक केल्यानंतर मेरिटनुसार संपूर्ण महाराष्ट्रातील मेरिटनुसार तुम्हाला हवं असलेलं कॉलेज जर मेरिटमध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्हाला मिळतं आणि मेरिटनुसार राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 किंवा स्पॉट राऊंड याप्रमाणे तुमचे कॉलेजमध्ये ॲडमिशन पूर्ण होते. लक्षात ठेवा, आपल्याकडे सर्व ओरिजिनल कागदपत्रे असणं आवश्यक आहे. यामध्ये 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन, जे विद्यार्थी कास्टमध्ये आहेत त्यांचं कास्ट सर्टिफिकेट ओरिजिनल व्हॅलिडिटी कंपल्सरी लागते. तर SC आणि ST कॅटेगरी सोडली तर बाकीच्या सर्वांना त्याचबरोबर नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेटसुद्धा सोबत आवश्यक लागतं. बऱ्याच विद्यार्थ्यांना डोमासाईल सर्टिफिकेट नसेल तर शाळा सोडल्याचा ओरिजिनल दाखला सोबत असावा लागतो. तर विद्यार्थी मित्र हो, प्रतीक्षा करूया की गव्हर्नमेंटकडून रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू होण्याची तारीख कधी डिक्लेअर होते. एकदा ती डिक्लेअर झाली की आपण सर्वांनी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे आणि त्यानुसार मेरिटनुसार आपलं ॲडमिशन कॉलेजमध्ये होऊन जाईल. सर्वांना पुन्हा एकदा बी एडच्या ॲडमिशनसाठी मनपूर्वक शुभेच्छा. तुम्हाला हवं असलेलं कॉलेज तुम्हाला लवकरात लवकर मिळो हीच सदिच्छा. धन्यवाद.